तुम्हाला भोपळा आवडत नाही का? तुम्हाला जर भोपळा आवडत नसेल तर ही रेसिपी तुम्ही आवर्जून पहा, कारण भोपळ्याचे खमंग असे थालीपीठ कोणाला आवडणार नाही असं होणारच नाही. हे थालीपीठ खूप स्वादिष्ट बनतं, एकदम लुसलुशीत खुसखुशीत असं होतं. त्यामुळे हे रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे थालीपीठ देऊ शकता. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी हा छान कोवळा दुधी भोपळा घेतलेला आहे. जेवढा लागेल तेवढाच भोपळा आपण येथे घेणार आहोत. तर मी आधी अर्धा कट करून त्याची साल काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग हा खिसणीने खिसून घ्यायचा आहे. भोपळ्याचा खिस आपण 2 वाटी घेणार आहोत. याची साल काढून घेतली, आता हा खिसून घेऊया. अर्धा भोपळा आपण खिसून घेतलेला आहे. आता हा किती भरतोय ते पाहूया. हा 1 वाटी भोपळ्याचा खिस भरलेला आहे, तर अजून 1 वाटी आपल्याला भोपळा खिसून घ्यावा लागणार आहे. हे पहा, आता 2 वाटी भोपळा आपण खिसून घेतलेला आहे. तर चला थालीपीठ बनवण्यासाठी पीठ मळून घेऊया. हे 2 वाटी भोपळ्याचा खिस मी येथे घेतला आहे. थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी हे तांदळाचं पीठ मी येथे घेतलंय. तांदूळ डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि त्याची पावडर करून घ्यायची. तांदळाचं पीठ पाव वाटी आहे. त्यानंतर हे गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलंय. ज्वारीचं पीठ 1 वाटी. बेसन पीठ 1 वाटी. अर्धा छोटा चमचा हळद. 1 छोटा चमचा जिरी घेतली आहे. अर्धा छोटा चमचा ओवा घेतलाय. ओवा हातावरती रगडून मग टाकायचा आहे, त्यामुळे मस्त चव येते. त्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची. 3 चमचे दही टाकून घ्यायचे. दह्यामुळे थालीपीठ खूप खमंग बनते आणि एकदम मऊ लुसलुशीत बनते. 2 वाटी एकदम बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, खूप बारीक चिरायचा आहे. जेवढा भोपळ्याचा खिस आपण वापरलेला आहे तेवढाच कांदा वापरलेला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्यानंतर 14-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. हे पहा, मिक्सरमध्ये बारीक केले. हे पिठामध्ये टाकून घेऊ. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण भोपळ्याला पाणी सुटतं. आपल्याला गरज पडल्यास आपण पाणी यामध्ये थोडंसं टाकून घेणार आहोत, पण ते शेवटी टाकायचं आहे. यामध्ये पाणी नाही टाकलं तरी चालतं. जर तुमच्याकडे भोपळा शिल्लक असेल तर तो तुम्ही खिसून यामध्ये टाकू शकता. चला, तर आता आपल्याला थोडीशी पाण्याची गरज आहे, तर मी थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मळून घेते. जास्त घट्ट आपल्याला हे मळायचं नाही आहे. हे पहा, मस्त पीठ तयार करून घेतलेलं आहे मी. आता आपण याची थालीपीठ तयार करून घेऊया. तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे. तोपर्यंत आता आपण थालीपीठ तयार करूया. थालीपीठ तयार करण्यासाठी मी 2 भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर एका भांड्यातलं पाणी मी ते सुती कापड आहे ते पिळण्यासाठी घेतलेलं आहे आणि दुसऱ्या भांड्यात जे पाणी घेतलंय ते थालीपीठ तयार करण्यासाठी घेतलेलं आहे. थालीपीठ तयार करण्यासाठी एक सुती रुमाल किंवा सुती कापड असेल तर ते घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे. पोळपाटावरती मी ते पसरून घेतलंय. यावरती आता पाणी टाकून घ्यायचे. कापड छान ओलं होईल इतकं पाणी टाकायचं. त्यानंतर पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि आता थालीपीठ थापून घ्यायचे. तर बोटाने पाण्यामध्ये बोटं बुडवायची आणि मग ते प्रेस करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने थालीपीठ आपल्याला तयार करून घ्यायचे. एकदम पातळ असं थालीपीठ तयार करायचे, जाड ठेवायचं नाही आहे अजिबात. मोठ्या आकाराचे थालीपीठ करायचे असतील तर तुम्ही मोठ्या आकाराचे सुद्धा करू शकता. तुमच्या लहान मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही पौष्टिक थालीपीठ देऊ शकता. केचपसोबत, दह्यासोबत, कढीसोबत किंवा चटणीसोबत, तुम्हाला जे आवडेल त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता. आणि तशीच कोरडी थालीपीठं खायला सुद्धा खूप छान लागतात. थालीपीठ आपलं रेडी झालेलं आहे. आता आपण हे छान खमंग असं भाजून घेऊया. तवा छान तापलेला आहे. आता यावरती आपण तेल टाकून घेऊया
आणि लो टू मीडियम हीटवरती आपल्याला हे छान भाजून घ्यायचेत. फुल हीटवरती अजिबात भाजायचे नाही आहेत. चला आता हे थालीपीठ आपण यावरती टाकून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने हे थालीपीठ असं उचलायचं आहे आणि तव्यावरती पालथं टाकायचे. लगेच पटकन कापड काढून घ्यायचं. अजिबात कापड चिकटत वगैरे नाही आणि चिकटलं तरी वरून थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा. हे कापड लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये जे पाणी घेतलंय त्यामध्ये पिळून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, जे थालीपीठ आपण बनवणार आहोत ते कापडाला अजिबात चिकटत नाही. आता थोडंसं तेल या थालीपीठाच्या कडेने आपण टाकून घेऊया. आता हे थालीपीठ आपण पलटून घेऊया. हे पहा, छान पचलेलं आहे. असंच दुसऱ्या साईडने सुद्धा छान आपण भाजून घेऊया. थालीपीठ भाजायला अजिबात वेळ लागत नाही. खूप पटकन थालीपीठ भाजून होतात. आता हे आपण पलटून घेऊया. हे पहा, दुसऱ्या साईडनी पण छान भाजले. दोन्ही साईडनी मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं. हे पहा, थालीपीठ एकदम मस्त भाजलेलं आहे. दोन्ही साईडनी एकदम छान भाजले. आता हे आपण काढून घेऊया. हे पहा, थालीपीठ तयार आहे. अशाच प्रकारे बाकीची सुद्धा थालीपीठ तयार करून घ्यायची. हे पहा, मी आत्ता सध्या तरी 4 थालीपीठं तयार करून घेतलेली आहेत. बाकीची मी नंतर करणार आहे. हे पहा, किती मस्त थालीपीठं तयार झालेली आहेत. अजिबात जाड नाही आहेत आणि खायला पण एकदम भारी लागतात. मऊ लुसलुशीत आहेत. ही थालीपीठं अजिबात वातडल्यासारखी होत नाहीत. एकदम मऊ लुसलुशीत राहतात आणि खायला तर विचारूच नका, एकदम भारी लागतात. रात्रीच्या जेवणासाठी फक्कड बेत आहे. एकदम भारी आणि चविष्ट लागतात ही थालीपीठं. सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही थालीपीठं बनवू शकता. तर मग तुम्हाला आजचा हा बेत कसा वाटला? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिकसुद्धा करा, म्हणजे पुढील रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा. थँक्यू.